श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा, सकाळादी तू प्रारंभा, आठवणी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे. नमन माझे हंसवाहिनी, वाघवर दे विलासिनी, ग्रंथ वदय निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवरा, प्रकाश रूप तू स्वामी या, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदाया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषासी दाहक, तो शुनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाची व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्ण, परंज्योती प्रकाश घना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी तो परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले, सकळ संकटापासून रक्षले, पूर्ण दिदले प्रेम सुख. हे अलौकिक पद जरी मानावे, तरी जग हे सृजिले आगवे. जनक जनानी पण सव्वावे, सहज आले अंगासी. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्ताच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुआ लक्ष्मी रमणा. माझा घालोनी गर्भधाना, अलौकिक रचना दाखविली. तू जन जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. माझी अपराधांच्या राशी, वेदोनी गेल्या गगनाशी. दयावंता ऋषिकेशी, आपल्या बिद्रासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध, माता काही मानी तयाचा खेद. देवी तू कृपाळू गोविंद, माया बाप मज लागी. उदंडा माझे काळे गोरे, काय निवडणारे निवडावे. कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोणी असतील. अराटी लागी मृदुता, कोठोणी असेल कृपावंता. पाषाणाशी गुल्लमत्ता, कैश्या परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो बाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थांचे गरीचे श्वान, त्यासी सर्वई देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कवनाचा. लक्ष्मी तुझे पायातळी, आम्ही भिक्षेसी घालुनी झोळी. येणे तुझी बिद्रावळी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोणी आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ने पुरविली मध्यरात्री. ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षण मात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुआ परमपुरुषा, करुणा कैशी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थिनो मधुर वचनी. अंगीकार केली आजनी, मज हातीचे न सोडावे. समुद्रे अंगीकारीला, वडवा नळ तेने अंतरी. होत असे विवळ, ऐसे असोनी सर्व काळ. अंतरी साठविला तयाने, कुर्मे पृथ्वीचा घेतला भार. तेने सोडिला नाही बडीवार, एवढा ब्रह्मांड गोळ थोर. त्याचा अंगीकार पै केला, शंकरे धरिले हळहळा. तेने निळवर्ण झाला गळा, परित्यागिले नाही गोपाळा. भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी. वर्णिता शिनली वैखरी, दृष्टपतित दुराचारी. अधमाहुनी अधम, विषयासक्त मंदमती. आळशी कृपण कुव्यसनी, मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनाशी. द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर. अत्यंती जनासी निष्ठुर, सकळ पामरा माझी पामर. व्यर्थ वेडी बडीवार जगी वाजे, काम क्रोध मद मत्सर हे शरीर. त्यांचे विढार, काम कल्पनेसी थार. दृढ येथे केला असे, 18 भार वनस्पतीची लेखणी. समुद्र भरला मशी करुणी, माझे अवगुण लिहिता धरणी. लिहिलेन तरी लिहिलेन जाती, ऐसा पतित मी खरा. परी तू पतित पावंग षडंग धरा, तो अंगीकार केली गदाधरा. कोण दोष गुण गणिल, नीच रतली रायासी. तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी. पूर्वस्थिती मग कैची, गावीचे होते लेंडोहळ. गंगेसी मिळता गंगाजल, कांगविष्टेचे झाले पिंपळ. तयासी निंद्य कोण म्हणे, तसा खुजती मी. अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देऊने आकुळ. मग काय विचारावे जाणत, असता अपराधी नर. तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अवेर.
समर्थेनं केला पाहिजे धाव पावरे गोविंदा. हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा. सच्चिदानंद श्री हरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती. तेथे माझी पापे किती कृपाळू लक्ष्मीपती. बर्वे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन. तुझे नाम कलिमल दहन. तुझे नाम भवतारण संकट नाशन. नाम तुझे आता एका प्रार्थना. कमळापती तुझे नामी राहो माझी मती. हेची मागते पुडत पुडती परंज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे. ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेश वासुदेवा पद्मुन्ना अनंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा. नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा. प्रकाश घना परत्परा आदि अनादि विश्वंबरा. जगद्गुरु द्वारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशा. नृसिंह वामन भार्गवेशा. बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षक आदिपुरुषा. पूर्ण ब्रह्मा सनातन निर्दोषा. सकळ मंगळ मंगळधीशा. सज्जन जीवना सुखमूर्ते. गुणातीत गुणज्ञा. निज बोध रूपा निमग्न. शुद्ध सात्विका सुज्ञा. गुण प्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्री वत्सलांछना धरा. भय हृदय नाशना श्री गिरीधरा. दृष्ट दैत्य संहार करा. विरा सुख करा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा. विवेक खाणी वैरागरा. मधुमूर दैत्य संहार करा. असुर मर्दना उग्रमूर्ते. शंख चक्र गदाधरा. गरुड वाहना भक्त प्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा. अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया. जगद व्यापका जगद्वरा. कृपा समुद्रा करुणालया. मुनिजन ध्येय मूळ मूर्ती. शेषशयना सार्वभौमा. वैकुंठवासीय निरुपमा. भक्त कैवार्य गुणधामा. पाव अम्माये समयी ऐसी प्रार्थना करुणी. देवी दासांतरी पाठ आठविला. श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश. त्या सुखाची पार नाही हृदयी अर्भिवली मूर्ती. त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती. वाचे हाती वद्वित असे ते स्वरूप अत्यंत सुंदर. श्रोती श्रवण किजे सादर. सावळी तनु सुकुमार. कुंकुमाकार पाद्य पद्म. सावळी तनु सुकुमार. सुरेख सरळ अंघोळिका. नखे जैसी चंद्ररेखा. घोटी व सुनीळ अपूर्व देखा. इंद्र निळाची ये परी. चरणे वाली घागरिया. वाकीवर त्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया. कर्दळी स्तंभाची ये परी. गुडघे मांडिया जाणू स्थळ. कटीतटी किंकटी विशाळ. हालते विश्व उत्पत्ती स्थळ. वरी झळाळे सोन सळा. कटीवर ते नाभिस्थान. जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवरी शोभे गहन. त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक. पाहुणी चंद्रमा अधोमुख. वैजयंती घरी लखलक. विद्युलतेची ये परी. हृदयी श्री वत्सलांछन. भूषण मिरवी श्री भगवान. तयावर ते कंठस्थान. जयसी मुळीजन अवलोकिती. उभय बाहुदंड सरळ. नखे चंद्रा पळीस तेजाळ. शोभती दोन्ही कर कमळ. रातोत्पलाची ये परी. मनगटी विराजती कंकणे. बाहुवटी बाहुभूषणे. कंठी लिहिली आभरणे. सूर्यकिरणे उगवली. कंठावरती मुख कमळ. अणुवटी अत्यंत सुंदर सुनीळ. मुख चंद्रमा अति निर्मळ. भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंत पंक्ती. जिव्हा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती. ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक. जेथे पवनाचे झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक. लखलखीत दोन्ही भांगी. त्रिभुवनीची तेज एक वटले. बर्वे पणसी केसी आले. दोन्ही पातयांनी धरिले. तेज नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भ्रुकुटी सुनिळा. कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलाच्या फाकती कळा. तो सुख सोळा अलौकिक. भाळ विशाळ सुरेख. शोभे कस्तुरी टिळक. केशकुरळ अलौकिक. मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुटी आणि किरीटी. सभोवती जिळमेळ्यांची दाटी. त्यावरी मयूरपिच्छांची बेटी. ऐसा जगजेठी देखील. ऐसा तू देवादी देव. गुणातीत वासुदेव. माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालासी. आता करू तुझी पूजा. जगत जीवना अधोक्षजा.
भार्श भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालुनी तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागू करी प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्यरागादी करुणे भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारोनी पदारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जय जी श्रुती शास्त्र आगमा जय जय जी गुणांतीत परब्रह्मा जय जय जी हृदयवासी रामा जगद्गुरु जय जय जी पंकजाक्षा जय जय जी कमळाधीशा जय जय जी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्त सुख मूर्ते जय जय जी भक्त रक्षका जय जय जी वैकुंठ नायका जय जय जी जगपालका जय भक्तासी सखा तू एक जय जय जी निरंजना जय जय जी परात्पर ग्रहणा जय जय जी शून्य अतीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसावर जेणे घडेलो परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करीत जगाते लग्नार्थीयांचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रार्थीयांचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयाने पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुनी व्याधिष्ठाची पीडा हरण तत्काळ की जय गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठने करुनिया विद्यार्थ्यांची विद्या व्हावी युद्धी शस्त्रेन लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू मनोनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा निदे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवी दासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयसी ग्रंथी धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने 3 मास धनार्थ्याने 21 दिवस कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथ आधारे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला भगवंत साचन माणी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिधला कृपा करुणी अनुभव कळो येईल गजेंद्राचे आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादेची या भावार्थासी स्तंभाधुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वस्ताचे परी भक्तासी मोहे पाणावे देनू जसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासे खालेसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वर अधितला अलौकिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि कन लागती सायास पठन मात्रे कार्य सिद्धी पार्वती उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारण जाणते ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी घाती योग्य आणि चंद्रमोळी
शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री मैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देव भाव सिंदुरे ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव प्रवर प्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम श्री व्यंकटेश पर्णमस्तु श्री व्यंकटेश महाराज की जय.